नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर शहरात असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर। मागच्या 3 दिवसापासून 2 नागरिक विविध मागण्या घेऊन ते आमरण उपोषण करत आहेत। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस स्थानिक प्रशासन नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्यानंतर लोकशाही पद्धतीने संवैधानिक मार्गाने नागरिक आमरण उपोषणाचं हत्यार उपसत असतात आणि तोच प्रकार अहमदपूर येथे तुम्हाला पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता अहमदपूर येथील सर्वे नंबर 4 या शासकीय सार्वजनिक जमिनीवरील बेकायदेशीर कबालनामा रद्द करावा या मागणीसाठी हे 2 नागरिक आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत। नेमका त्यांचा काय परिचय आहे आणि काय मागण्या आहेत हे सविस्तर जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तर मंडळी, मी सुरू असलेल्या या 2 आमरण उपोषणकर्त्यांसोबत बसलो आहे। माझ्या डाव्या बाजूला एक उपोषणकर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला माझ्या परिचयाचेच असलेले शेखूभाई हे या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेत। शेखूभाई, काय नेमकं मागणी आहे? उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आज तुमचा 3रा दिवस आहे, आमरण उपोषण सुरू आहे। काय मागण्या आहेत नेमक्या? आमची मागणी ही आहे, हे सर्वे नंबर 4 मध्ये मौलाली नगरमध्ये जे ओपन फेस आहे, जो सार्वजनिक आहे, तिथं नगर परिषदचं संडास बाथरूम आहे जे 2018 मध्ये तिथं लावलेलं आहे। तर त्याच्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीनं तिथं कब्जा केलेला आहे। तर 7/8चा एक डब्बा ठेवलेला आहे। तर त्यानं स्वतः आपलं नाव तिथं कबाल्यामध्ये लावून घेतलेलं आहे त्याच्या भावाचा। तर आमचं म्हणणं हे आहे की हे कबाला रद्द करून तिथं APJ अब्दुल कलाम वाचनालय व गार्डन तिथं करण्यात यावं ही प्रशासनाला आमची विनंती आहे। अजून काय दुसरी मागणी आहे? तिथं नाली आहे, ती नाली ती बुजवालेत, तिथं जायला आम्हाला त्रास व्हायलेत। ते पाणी तिथं कचरा तिथं येऊन तिथं जमा व्हायले। तर आमचे लेकरं तिथून जात येत राहतात शाळेला, तर तब्येत खराब व्हायले। तर ते आम्हाला प्रशासनाने ही रक्षा करून तिथं आम्हाला हे अतिक्रमण उठून आणि तिथं APJ अब्दुल कलाम वाचनालय आणि गार्डन हे करून देण्यात यावं। एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर या उपोषणकर्त्यांनी पूर्वीचे फोटो सुद्धा त्यांच्या सोबत घेऊन बसलेले आहेत की मागच्या दिवसामध्ये काय तिथे करण्यात आले, कशा पद्धतीने अतिक्रमण करण्यात आले आणि विशेष म्हणजे मागणी काय आहे तर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाचं सार्वजनिक वाचनालय तिथं असावं। अगदी रास्त मागणी या उपोषणकर्त्याची दिसते आहे। दुसरे उपोषणकर्ते माझ्यासोबत असणार आहेत। तुमचं पूर्ण अगोदर परिचय मला सांगा। मी नूर मोहम्मद मुस्तफा शेख, मी राहणार मौलाली नगर आणि आम्ही आज 3रा दिवस झाले आहे। अहमदपूर सर्वे नंबर 4 शासकीय सार्वजनिक जमिनीवर बेकायदेशीर कबालनामा रद्द करावा या मागणीसाठी आमरण उपोषण चालू आहे आमचं। शासन निर्णयामध्ये काय आहे, 2011च्या पहिले जी बी वास्तव्य आहे त्याला कबालनामा देण्यात यावा असं शासनाचा GR आहे। पण ही जेव्हा ही मोजणी होत होती 2019ला, तेव्हा काही अधिकाऱ्यासोबत संगनमत करून आमच्या गल्लीतील संबंधित व्यक्ती त्यांनी पैसे देऊन करून त्याला ते नाव कबालनाम्याच्या यादीमध्ये समाविष्ट केलं आहे। आमची मागणी ही आहे की बाबा ती बेकायदेशीर आहे आणि तिथं सगळेजण सार्वजनिक जागा आहे, तिथं APJ अब्दुल कलाम गार्डन व वाचनालय व्हावं। आमच्या तिथं पूर्ण सगळे समाजाचे आहेत। मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार फार कमी आहे आणि वाचनालय झालं तर मुस्लिम समाजचे सगळे आहेत ते वाचतील, त्यांना शिक्षणाचा प्रसार लागतील, म्हणजे त्यांनी वाचन जे शिक्षणासाठी भेटेत करते समजा त्याला वळण लागल की बाबा हे चांगलं आहे। इतिहास आधुनिक युगामध्ये काय झालं काय नाही कशासाठी झालं ते त्यांचा फायदा होईल। त्यामुळे आमची मागणी एकच आहे, ही बेकायदेशीर जी कबालनामा आहे ती रद्द करावा आणि शासनाने जी काही समिती आहे उपजिल्हाधिकारी मॅडम, तहसीलदार मॅडम
मुख्याधिकारी सर ह्यांना आमची एकच विनंती आहे, ही बेकायदेशीर आहे आणि ही बेकायदेशीर कबालनामा आहे. तिथं जावा तुम्ही आत्ताच्या घडीला, तिथं घर आहे का नाही तुम्ही जाऊन बघू शकता. 32/17 जागा असं नमूद केलेलं आहे यादीमध्ये, कबालनामे यादीमध्ये. तिथं जाऊन बघा शेड किती आहे आणि कुणीही आपल्या घरावर सार्वजनिक शौचालय टाकू देते का? मला ही शासनाची विनंती. बाबा तुम्ही काय केला, ही माझी जागा आहे. 2011 पूर्वीचं मी अतिक्रमण केलं आणि मी काय केलं, या 2011 पूर्वीचे अतिक्रमण केलेलं आहे. कोण? शासन सांगतंय. मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला पत्र सुद्धा दिले. आम्ही शहानिशा करून 2011च्या पूर्वी ती समितीनं त्यांना बघून करून ती कबालनामाच्या यादीमध्ये नाव समाविष्ट केले आहे. पण आम्ही घडीला सांगतो, आज घडीला त्याने पंचनामा केले. येऊन तिथं जावा, तिथं घर आहे का? तुम्ही आत्ता सुद्धा जाऊ शकता साहेब, तिथं घर नाही, काय नाही, फक्त एक डब्बा मारलेला आहे. आणि घराची शहानिशा कशी असते त्याला चतुर्सीमा सुद्धा नाही. आमच्या मौलाली नगरमध्ये एकमेकाशी घर लागून आहे. चतुर्सीमा म्हणजे काय बाबा, तिकडे शिकूबाई आहेत, इकडे कांबळे मामा आहेत, मागे रस्ता आहे. रोजचं असं परस्पर समजा रोज, तर त्या संबंधित व्यक्तीने काय केलं, की चलता चलता मोजणीमध्ये अधिकारी सोबत संगनमत करून घरी बसून त्याचं नाव लावण्यात आलेलं आहे. ती कबालनामा रद्द करावा आणि आमची मागणी हीच आहे की तिथं गार्डन वाचनालय करून द्यावा नगर परिषदनं आम्हाला सोयीसाठी. आणि तिथं येता जाता आम्हाला तिथं ती गटार नाही सर, तिथं जाताना कचरा केर कचरा हे सगळं आहे. पाणी पडलं की समजायचं तिथून जायला येतच नाही. मी अपंग माणूस आहे, मी जाताना माझे पूर्ण पाय, मला तर एकतर गाडी चालवायला येत नाही, मी जाताना कसं जाऊ? ह्या मागणीसाठी आमची हीच मागणी आहे, ती कबालनामा रद्द करावा आणि ती रद्द करून गार्डन सुशोभीकरण करून देण्यात यावं, वाचनालय करून देण्यात यावं, हीच मागणी आमची आहे. आज 3रा दिवस आहे उपोषणाचा. कोण कोण येऊन तुम्हाला भेटी घेतल्यात? इथल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुमच्याशी संवाद साधला किंवा यामध्ये तोडगा काढू किंवा मार्ग काढू असं तुम्हाला काही सांगण्यात आले का? फक्त इथले अधिकारी आले, पत्र दिले, पत्रव्यवहार केला आणि सिग्नेचर घेतली आणि गेले. आज नगर परिषदचे काही 2 कर्मचारी आलते, त्यांनी म्हणले बाबा असं आमची समिती आहे, पहिलीच जी समिती होती कबालनाम्याची समिती, म्हणजे मॅडम आता ही कबालनामे नियमानुकूल करणारी समिती, त्यांनी म्हणले बाबा ही आमची समिती फक्त वितरित करण्यासाठी होती, पहिली मोजणी करणारी वेगळे होते असं म्हणून आज घडीला हे पत्र दिलेत. हो का, ह्या पत्रामध्ये त्यांनी हो का हे पत्र देऊन असं सांगून गेले. मला सांगा, यापुढेही तुमची प्रशासनाने दखल जर नाही घेतली, मागणी मंजूर नाही झाली, तर मग पुढची भूमिका काय असेल? आम्ही इथंच आमच्या मागणी आमरण उपोषण चालूच राहील. आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच उपोषण करणार आहे, आमरण उपोषण. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासनाला निदर्शनास आणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. मागच्या 3 दिवसापासून हे 2 नागरिक आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. हां बोला सर. हे 2018ला त्या जागेवर कारवाई झाली. हे माझ्याकडे पत्र आहे, हे उपविभागीय अधिकारी साहेबांचं पत्र आहे आणि हे 2000 पत्रामध्ये काय म्हटलंय? हे पत्रामध्ये बघा विषय होता, अहमदपूर येथील नगरपालिकेच्या रस्त्यावर केलेल्या तात्काळ हटवून अतिक्रमण तात्काळ हटवून जनतेला गोई उपलब्ध करून देण्यासाठी आमरण उपोषण बसत असलेबाबत हे बसले होते अनिता राम जाधव. यांनी 26/17/2018ला बसले होते. 26/17/2018ला तिथं एक चांद म्हणून होता आमच्या गल्लीतला, माझा ती मावस भाऊ आहे. आणि तसेच सदर अहमदपूर शहरातील मोंढ्यातील गोदामजवळ नगरपालिका अहमदपूर मार्फत सार्वजनिक फिरते शौचालय उभे करण्यात आले असून शौचालय समोर बेकायदेशीर अतिक्रमण करून चांद शेख यांनी बेकायदेशीर हॉटेल उभे केले आहे. तो तुमच्या प्रतिक्रियेवरून लक्षात आलेला आहे की शहरामध्ये अर्थात सर्वे नंबर 4 मध्ये जी
नगर परिषदेच्या मालकी हक्काची जागा आहे, त्या जागेमध्ये आमचं स्वतःचंही काही होऊ देऊ नका, परंतु सार्वजनिकरित्या त्या जागेमध्ये APJ अब्दुल कलाम यांच्या नावानं वाचनालय व्हावं अशी मागणी आहे. आणि ही मागणी खरंच येत्या काही दिवसामध्ये स्थानिक प्रशासन यांची या उपोषणकर्त्यांची दखल घेऊन मागणी मंजूर करतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.